सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीचे बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होतोय. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आहे. प्रशांत पंडित बिराजदार, वय 32, राहणार मुस्ती, तालुका दक्षिण सोलापूर असं मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मागील काही दिवसापासून मार्केट यार्ड परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगवर कामाला जात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचं सांगण्यात आलं. जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचं वरून दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक, मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन करतायत. बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार यांचा मृत्यू पडून झाल्याचं सांगितलं जात आहे. परंतु त्याच्या पाठीवर, पोटावर, गळ्याला असलेले मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करतात. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केली आहे. मी भीमाशंकर जमादार. प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा आहे. काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालं, ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून. मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं. त्यांच्या वडिलाला फोन केला, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं. ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे. तर आम्ही ते बॉडी बघितलं. त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलं आहे. त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलं आहे. आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे, उभारल्या ठिकाणी पडलं आहे. हे असं अनेक ते वेगळ्या भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जातं आहे, पण उभारलेलं माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठंतरी लागतं आहे. तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे, लहान 1 वर्षाचं. तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळलं पाहिजे. ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला आणि त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळालं पाहिजे. मग आमचे पाहुण्याचे फोन आले मला 5:30 वाजता, असं झालं, तुझे भाचीचे मालक एक्सपायर झाले म्हणले. कसं झालं म्हणलं मला माहीत नाही म्हणले. मग मी तिथून निघून आलो. इथं यशोधरा दवाखान्यात आलो. मध्ये होते ते डेड बॉडी, आम्हाला कोणालाही मध्ये सोडलं नाही. मग आम्ही बाहेरच बसलो. मग डिपार्टमेंटला प्रयत्न केला. डिपार्टमेंट आल्यानंतर येऊन इथं सिव्हिलला ॲडमिट केले. सिव्हिलमध्ये नाव टाकलं तर आम्ही फोटोसुद्धा ते डिपार्टमेंट काढला नाही. आम्ही स्वतःहून फोटो काढलो. डिपार्टमेंटला 10 वेळा सांगितलो मी फोटो काढून घ्यायचं, ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलं. मग आम्ही उस्मानाला खासदार साहेबाला फोन लावलो. खासदार साहेबाचा फोन आल्यावर पळापळी करू लागले ते लोक, खालचे लोक. मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर मार आहे, डोळ्यावर मार आहे, पाठीमागा वार आहे, हातावरच खरचटले, पायाला खरचटले. व्यवस्थित त्याचे मार म्हणलं तर लोखंडीचं मार, छातीवर, गळ्या, असं सगळं गळ्या खून आहे, फाशी दिल्यासारखं. 2-3 आमच्याकडे सगळं फोटो आहे व्यवस्थित. आणि या कोण केले त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही जोपर्यंत डेड बॉडीसुद्धा घरला घेऊन जाणार नाही. आम्ही न्याय मिळाल्याशिवाय आम्ही डेड बॉडी घरला घेऊन जाणार नाही. ते बाच्ची आहे, माझं सक्क बाच्ची आहे, तो माझा मामा आहे. माझ्या नवऱ्याला मी फोन केला तर दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला. त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत, फोन दे म्हणले, दिले नाहीत. मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मला पण अर्जंट होतं म्हणून मी बसले. परत संध्याकाळी 5-5:30 वाजता फोन लावलेत त्यांनी. तुमचे मिस्टर भिंतीवरून खाली पडले, त्यांना डोक्याला मार लागले म्हणून सांगितलेत. मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत. मला माहीत नाही, तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून, करंट लागले असं म्हणले. मग मला फोनमध्ये काय म्हणले तर भिंतीवरून पडले म्हणून सांगितलेत. परत एकदा म्हणते तर पत्र्यावरून पाय घसरून खाली पडलेत असं म्हणतात. ते जागा माहीत नाही मला कुठं आहे, पण ह्यांनी म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले. तर जात होते तिथं कामाला शेळगीमध्ये, तिकडे मित्रनगरमध्ये. जेवायला या म्हणून सांगितले होते. हां दुपारी येते म्हणून सांगितलेत. त्या मालकाला मी 3:10ला फोन केले. त्यांनी म्हणले त्यांनी इथंच नाश्ता केले, ते त्यांनी संध्याकाळी येतात म्हणून मी त्यांना फोन दे म्हणल्यावर त्यांनी दिले नाहीत फोन.
परत मला काय म्हणत होते, हॉस्पिटलमध्ये सही करा आणि तुम्ही डेड बॉडी घेऊन जावा असं म्हणत होते. ते दुकान होतं म्हण मला पण माहीत नाही, फॅब्रिकेशन दुकान म्हण, तिथं काय काम करत होते मला माहीत नाही. मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या नवऱ्याला असं कोण केले, तिथं कामावरच केले. ते काम कुठे करत होते बघा, तिथंच झाले, त्यांचा जीव तिथंच गेले, त्यांनीच केलेत, नाव माहीत नाही मला, पण तिथंच झाले. ते मारलेत, त्यांना मर्डर केलेत त्यांचं. माझं लेकरू आहे, मी काय करावं आता. अंगावर सगळं वन आहे, तर गळ्याला आहे आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे, डोक्याला मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. कुठं कामाला जातात बघा, नाव माहीत नाही, कुठं कामाला जातात, त्यांच्यावरच संशय नाही मला, 100% खात्री आहे त्यांनीच मारलेत. काल 5ला ते फोन केलेत बघा, मी 3 वाजता केले, त्यांनी काही पण सांगितले त्यांनी मला, फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितलेत. दे म्हणल्यावर त्यांनी फोन दिले नाही. तर 5, 5:30ला त्यांनी फोन केले तर तुमच्या मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली, त्यांना डोक्याला लागले. मी विचारले खूप लागले का, मी पण कामाला गेलते त्यावेळेस, मला माहीत नाही इथलं काय, पण तुम्ही घेऊन जा या म्हणल्यावर तुम्ही रिक्षानं या म्हणले. तिथं गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितलेत. परत माझी बहिणीला काय सांगतात फोनवर, पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या नवऱ्याला कोण असं केलं बघा, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केले पाहिजे. हां, पंडित जानप्पा बिराजदार माझा मुलगा, तिने कामाला जात होता, कामाच्या जागेत त्याला मारलेत, त्याला खून केलेत. काय हे ते खड्डे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे खड्डे मारलेले, हे ते सगळे मागणी त्याचं न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना. हां, माझा मुलगा गेला, तिचं पोरगा आहे लहान, सेंटरिंग म्हणून, मला बी ते माहीत नाही काम करायचं. मी बाजूला, मी ॲग्रोमध्ये आमच्या गावातील प्रशांत बिराजदार याचा कामाच्या स्थळी अपघात झाला असं मला संध्याकाळी 6:30 वाजता गावाकडून फोन आला ना. मी हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी 7-7:30 वाजता. तर तिथं समजलं की कामावरून पडून डोक्याला मारलं ना, त्यानं जागेवरच मृत्यू झाला आहे. आणि ते साईडचे मालक तिथं येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं तर बॉडीला फक्त नाकातून डोळ्यातून रक्त येतो. आणि रात्री 10-10:30 वाजता पोलीस आले. पोलीस आल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलं आणि इथं सगळे कपडे इकडे काढून चेक केलं तर त्याच्या पूर्ण अंगावर पुढं मागं सगळ्या बाजूला जखमा दिसले. पडले तर एका जागेला डोक्याला तर लागते, हाताला तर कुठं तर एका जागेला, पण पूर्ण अंग सगळीकडे जखमा होतं. त्यामुळं हा घातपात आहे का अपघात आहे यामुळं आम्हाला संशय आहे. त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आंदोलन बसलं आणि हे घातपात आहे का अपघात आहे याची पोलीस खात्याने सखोल चौकशी करून या बिराजदार कुटुंबातील आमचे बंधू पंडित बिराजदार यांतला एकुलता एक मुलगा, कमवता मुलगा एकटाच आहे, बाकी सगळे घरात बसून करणार आहेत. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी इथं आंदोलन बसलं आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.